नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक मराठी घरात गोड-धोड पदार्थांची रेलचेल असते आणि त्यात सर्वात आवडीचा पदार्थ म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पारंपरिक खुसखुशीत कापण्या. तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कुरकुरीत, खुसखुशीत अनेक दिवस टिकणाऱ्या कापण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. आता एक वाटी सेट करायची आणि त्या वाटीनेच आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे. तर इथे मी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. तर आपल्याला तो विरघळवून घ्यायचा आहे. त्यासाठी पातेल्यात एक वाटी गूळ घेऊन त्यामध्ये एक वाटी पाणी घेतलेलं आहे. गुळाचा आपल्याला इथे पाक वगैरे करायचा नाहीये. फक्त पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे. विरघळून झाला की गॅस बंद करायचा. इथे जर गुळाचा पाक झाला तर कापण्या कडक होऊ शकतात. त्यामुळे फक्त पाण्यामध्ये विरघळवून घ्या आणि गॅस बंद करायचा. पाणी कोमट करून झाल्यानंतर एकदा गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे गुळामध्ये काही खडे किंवा कचरा असेल तर तो पाण्यामध्ये येणार नाही. आता एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. जर तुम्हाला कापण्या खुसखुशीत हव्या असतील तर यामध्ये पाव वाटी बारीक रवा घाला. छान दाणेदार टेक्स्चर सुद्धा येतं. 2 चमचे बेसन, अगदी नकळत म्हणजे 2 चिमटी मीठ घातलेलं आहे. 1 चमचा बडीशेपची पावडर, कच्ची बडीशेप आहे. त्याच्यानंतर 1 छोटा चमचा वेलची पूड, तसेच तुम्ही जायफळ पूड घालू शकता, सुंठ देखील घालू शकता. आता हे कोरडे साहित्य हाताने मिक्स करून झाले की यामध्ये 3 चमचे गरम केलेलं तेल घालतोय. कडकडीत धूर येईपर्यंत तेल गरम करून घेतल्यानंतर आपण त्याचं मोहन यामध्ये घातलेलं आहे आणि हात न लावता पहिल्यांदा चमच्याने मिक्स करून घ्या आणि मग हाताने आपल्याला या गव्हाच्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं चोळलं की पिठाचा असा मुटका तयार करून बघायचा. जर होत असेल याचा अर्थ मोहन चांगलं लागलं गेलेलं आहे. मोहन एकसारखं लागलं गेलं की गव्हाच्या कापण्या देखील एकसारख्या खुसखुशीत होतात. आता पीठ भिजवण्यासाठी गुळाचं पाणी वापरूयात. तर एकदम न घालता थोडं थोडं करत घालायचं आहे. जेवढं भिजेल पीठ तेवढंच वापरायचं. आता इथे आपल्याला कणिक कशी मळायची, जास्त सैल नाही किंवा जास्त कडक सुद्धा मळायची नाहीये, मध्यम ठेवायची. पीठ मळून झालं की 15 ते 20 मिनिटं मुरवायला ठेवूया, त्यामुळे आपल्याला लाटायला सोपे जाते. गुळाचे एवढे पाणी शिल्लक राहिलेले आहे त्यामुळे गुळ वितळवताना कमी पाण्याचा वापर केला तरी चालेल. 15-20 मिनिटानंतर आता आपल्याला याच्या कापण्या तयार करायला घ्यायच्या आहेत. चांगलं मुरवत ठेवलेलं आहे, भिजलं गेलेलं आहे पीठ. परत एकदा मळून घेतला की यामधून एक मध्यम आकाराचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आता हा उंडा घेऊन आपल्याला मध्यम जाडीची पोळी लाटायची आहे. पोळी लाटताना पिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये, नाहीतर कापण्या एकदम तेलकट तयार होतील. तर पोळी कशी लाटायची, एकदम पातळ ठेवली तर तुम्हाला कुरकुरीत कापण्या मिळतील आणि जर मध्यम आकाराची ठेवली तर थोड्या खुसखुशीत तयार होतील. मी इथे मध्यम आकाराची तयार करतेय आणि आता आपल्याला याच्यावरती खसखस थोडीशी पेरून घ्यायची आहे. खसखस टाकली की यावरून 1-2दा लाटणं फिरवून घ्या, म्हणजे खसखस आतमध्ये चांगली होतील आणि कापण्या तेलात तळताना निघणार नाही. मी इथे आधी एकाच साइडनी खसखस लावून घेतलेली आहे. तुम्ही दोन्ही साइडून लावू शकता. आता याच्या आपल्याला डायमंड शेपच्या कापण्या तयार करायच्या आहेत. तर पहिल्यांदा याचे जे साइड्स आहेत त्या मी कट करून घेतल्यात आणि चौकोनी आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर सुरीने याच्यावरती उभे कापून झाल्यानंतर तिरके कापलेले आहे, म्हणजे डायमंड शेप मिळतो. कापण्या कापून झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेऊ. सगळ्या कापण्या एकत्र तयार करून घेतल्या आणि मग तळल्या तरी चालेल. आता आषाढ महिन्यात गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवण्यामागे धार्मिक आणि पारंपरिक दोन्ही कारणे आहेत. जसे की आषाढ महिन्यात अनेक घरांमध्ये गोड नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. कापण्या हा त्यापैकी एक पारंपरिक पदार्थ मानला जातो. तसेच पावसाळ्याची सुरुवात असल्याने घरात जास्त दिवस टिकणारे कुरकुरीत पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. कापण्या हवाबंद डब्यात ठेवल्या तर 15 ते 20 दिवस सहज टिकू शकतात. आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी आणि या महिन्यातील इतर धार्मिक दिवसांमध्ये गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे पदार्थ शुभ मानले जातात. त्यामुळे देखील देवपूजेसाठी कापण्या बनवल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांमध्ये आषाढ लागला की कापण्या, घारगे, अनारसे यांसारखे पारंपरिक पदार्थ करण्याची रीत आहे.
कापण्या इथे कट करून झालेल्या आहेत. आता तेलाचं टेम्परेचर कसं ठेवायचं, तर मध्यम आचेवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये या कापण्या सोडायच्या. तळताना तेल मध्यम आचेवरती गरम असावे. खूप गरम तेलात कापण्या पटकन लाल होतात आणि आतून कच्च्या राहू शकतात. एका वेळी जास्त कापण्या तेलात टाकू नका, त्यामुळे तेलाचे तापमान कमी होते आणि कापण्या तळायला वेळ लागतो. एकसारख्या रंगावरती तळल्या जात नाहीत. कापण्या या मंद ते मध्यम आचेवरती दोन्ही बाजूनी सुंदर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्यानंतर एका जाळीवरती घ्या आणि यामधलं सगळं तेल निथळू द्या. कापण्या तळून झाल्यानंतर घरात अगदी यांचा मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर अशा बॅचेसमध्ये आपल्याला कापण्या तळून घ्याव्या लागतात. मस्त अशा खुसखुशीत, कुरकुरीत तयार झालेल्या आहेत. गूळ चांगल्या क्वालिटीचा वापरला ना, की कापण्यांची चव आणि रंग दोन्ही सुंदर येतात. आता कापण्या तळून झाल्यानंतर त्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आणि मगच हवाबंद डब्यात भरून ठेवायच्या. 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकतात, खुसखुशीत राहतात. जर तुम्हाला अगदी पारंपरिक, मऊसर पण हलक्याशा खुसखुशीत कापण्या हव्या असतील, तर फक्त गव्हाचे पीठही पुरेसे आहे. मात्र जास्त कुरकुरीत, खुसखुशीत टेक्स्चरसाठी थोडासा बारीक रवा घालणं हा एक चांगला पर्याय आहे. आषाढ महिन्यातील हा पारंपरिक गोड पदार्थ नक्की करून पहा. एकदा बनवला तर सगळे पुन्हा पुन्हा मागतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.